तो व्हिडिओ हा जुना घोटीतील शाळा आहे आणि शाळा प्रशासनाचं स्पष्टीकरण या सगळ्या संदर्भात आलेलं आहे। खासगी शाळेच्या विद्यार्थ्याच्या बॅगेमध्ये काही आक्षेपार्ह वस्तू आढळल्याची बातमी काही वेळापूर्वी आली होती आणि हा व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि त्यानंतर शाळा प्रशासन आता जागं झालेलं आहे। शाळा प्रशासनानं या व्हिडिओ संदर्भात स्पष्टीकरण दिलेलं आहे। नाशिकच्या घोटी येथील खासगी शाळेत आज एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता आणि तो म्हणजे 8वी ते 9वीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तरामध्ये फायटर, चाकू आणि निरोधसारखे आक्षेपार्ह वस्तू आढळल्या होत्या आणि त्यामुळे एकच खळबळ माजली होती। मात्र ही घटना ही जुनी आहे, हा व्हिडिओ हा जुनी आहे अशी माहिती आता समोर येते आणि हा फोटो व्हिडिओ जुने असल्याची माहिती सुद्धा खुद्द शाळा प्रशासनाच्या वतीनं देण्यात आलेली आहे। मुलांना शिस्त लागावी यासाठी शाळा प्रशासनाकडून मुलांच्या दप्तरांची तपासणी वेळोवेळी करण्यात आली होती आणि त्यात या गोष्टी सापडल्या होत्या। मात्र हा व्हिडिओ अत्यंत जुना आहे अशी माहिती शाळा प्रशासनानं दिलेली आहे। तर उद्या एखादी जर वाईट घटना जर घडणार असेल तर तिचा प्रतिबंध आम्ही त्या ठिकाणी निश्चितपणे करत असतो। उद्या एखाद्या मुलाला जर काही चाकूच मारला गेला समजा तर ते आमचं अपयश असणार आहे आणि ते अपयश आम्हाला नको आहे। त्यामुळे आम्ही अध्यापनाबरोबर ह्या पण गोष्टी आम्ही एक प्रशासनाचा एक आमचा भाग म्हणून एक आमची नैतिक जबाबदारी म्हणून आम्ही ती पार पाडत असतो। कारण शाळेमध्ये आम्ही पण विद्यार्थ्यांचे पालकच आहोत, आम्ही आईवडील आहोत। शिक्षक म्हणजे एक विद्यार्थ्यांच्या शाळेमध्ये आईवडील आहेत।